नमस्कार, मी सौरभ कोरटकर. माझा महाराष्ट्र माझाची जबाबदारी या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. रोज कोरोनाच्या अनुषंगाने आपण या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांबद्दल आपल्या तज्ञांकडून जाणून घेतोय. बऱ्याचदा काही जणांना कोरोनातून बरं झाल्यावर सुद्धा अचानक त्रास जाणवतोय. काहींना तर रुग्णालयात सुद्धा दाखल करण्याची वेळ येते. त्यामुळे आजचा आपला विषय या संदर्भातला आहे की कोरोनातून बरं झाल्यावर सुद्धा त्रास होण्यामागचं कारण नेमकं काय, कोरोनातून बरं झाल्यावर नेमकं काळजी कशी घ्यावी या विषयाशी संबंधित सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न आम्हाला फेसबुकच्या माध्यमातून विचारू शकता. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत तज्ञ आहेत. नागपूरच्या किंग्सवे रुग्णालयाचे डॉक्टर राजन बारोकर आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर लक्ष्मीकांत येंगे सुद्धा चर्चेत सहभागी होणार आहेत. तर सगळ्यात आधी मी डॉक्टर राजन बारोकर यांच्याकडे जातो. डॉक्टर, कोरोना होऊन गेल्यानंतर अर्थात साहजिकच पहिला प्रश्न आहे की काय काळजी घेणं अपेक्षित आहे? नमस्कार. करोना होऊन गेल्यानंतर जेव्हा आपल्याला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज होतो किंवा आपण घरीच आपला क्वारंटाईन पिरियड संपलेला असतो, तर अशा पिरियडमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला वाटतं की आपलं क्वारंटाईन संपलं किंवा हॉस्पिटलमधनं निघालो आहे आपण, तर आपण मास्क घालणं बंद करतो. आपण जी केअर घ्यायला पाहिजे ती आपण कमी करतो. तर सगळ्यात पहिले ती गोष्ट आपण करायला नको. तर तुम्हाला तीच काळजी घेणं सातत्याने आवश्यक आहे. मास्क घालणं आवश्यक आहे, हँड सॅनिटायझर यूज करणं आवश्यक आहे आणि जे सोशल डिस्टन्सिंग आपण जे म्हणतो ते त्याही काळात पाळणं तेवढंच आवश्यक आहे. ओके. मग जे दुसरा प्रश्न येतो की आपण डॉक्टर बोला, जे आजाराच्या दृष्टीने काय खबरदारी घ्यायला हवी. आजाराच्या दृष्टीने आपण काय खबरदारी घ्यायला हवी तर ते डिपेंड करतं की आपल्याला किती सिव्हिअर आजार होता. आपल्याला माइल्ड कॅटेगरीचा आजार होता की आपण मॉडरेट कॅटेगरीसाठी आपण हॉस्पिटलाइज झालो होतो की आपला आजार सिव्हिअर कॅटेगरीचा होता. त्याप्रमाणे आपल्या रिकव्हरीला वेळ लागतो. माइल्ड कॅटेगरीचे पेशंट्स असतील तर तुम्ही लवकर रिकवर होता. तुम्ही 10-15 दिवसाच्या रेस्टनंतर तुम्ही तुमच्या कामाला रुजू होऊ शकता. मॉडरेट आणि सिव्हिअर कॅटेगरीमध्ये तुम्हाला पूर्ववत यायला, आधी आजाराच्या पूर्वीची परिस्थिती यायला वेळ लागतो. त्याला साधारणतः 1 महिन्यापासून ते 3 ते 6 महिने एवढा वेळ त्याच्यात लागतो. ठीक आहे डॉक्टर, पण अशा पण काही केसेस बघितल्या आहेत की ज्यांना अगदी 2 ते 3 महिन्याआधी कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर त्यांनी कोरोनावरचे उपचार घेतले, कोरोनातून पूर्ण बरे झाले, कामावर सुद्धा रुजू झाले आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. हे नेमकं काय होतंय? आणि दुसऱ्यांदा सुद्धा त्यांचा कोरोना जो होता तो सिम्प्टोमॅटिक होता. बरोबर आहे. पहिल्यांदा करोना झाला याचा अर्थ तुम्हाला परमनंट इम्युनिटी मिळाली असं होत नाही. जर मागच्या पहिल्या सर्जमध्ये जर करोनाचं इन्फेक्शन झालं असणार आणि त्याच्यानंतर मध्ये जो 4-5 महिन्याचा अवकाश गेला, वेळ गेली, आता परत सेकंड सर्ज आलेला आहे. या सेकंड सर्जमध्ये व्हायरसचा प्रकारही वेगळा आहे. हे म्युटंट व्हायरस आहे आणि त्याच्यामुळे पहिल्या सर्ज नंतरचे ज्या अँटीबॉडीज तुमच्या तयार झाल्या असतील त्या कदाचित कमी असतील त्यावेळेला आणि त्याच्यामुळे आणि तुम्ही मग एक्सपोज परत जर झाला असाल तर त्यामुळे तुम्हाला परत इन्फेक्शन होणं हे स्वाभाविक आहे. स्वाभाविक म्हणण्यापेक्षा जर आपण ती काळजी घेत नसाल तर पुन्हा इन्फेक्शन अनेक लोकांना झालेली आहेत, पण याचं प्रमाण कमी आहे. ओके. पण डॉक्टर, आधी असं बोललं जात होतं की एकदा तुम्हाला कोरोना होऊन गेल्यानंतर 6 महिन्यापर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे कारण तुमच्यात अँटीबॉडीज तयार होतात. तर साधारणतः एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर किती काळानंतर दुसऱ्यांदा सुद्धा तुम्हाला कोरोना होण्याची शक्यता बळावते? हा प्रश्न कठीण आहे, याचं उत्तर सरळ नाही आहे. पण साधारणतः 2 ते 3 महिने तुमची इम्युनिटी ही टिकून राहते म्हणायला हरकत नाही एकदा करोना इन्फेक्शन झालं. पण त्यानंतर मात्र म्हणूनच व्हॅक्सिनेशन्स आलेले आहेत. म्हणून त्याच्यानंतर आपण व्हॅक्सिन घेणं आवश्यक आहे आणि स्वतःला त्यापासून वाचवणं आवश्यक आहे. शिवाय मी जे बोललो की मास्क घालणं, हँड सॅनिटायझरनी हात धुवत राहणं आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन ठेवणं हे मात्र आपल्याला सातत्याने याही पुढे करावं लागणार आहे. बरोबर. माझाचे प्रेक्षक आहेत हंजल बागवान म्हणून. त्यांचा प्रश्न आहे, सर, कोरोनातून बरं झाल्यानंतर नेमका आहार कसा असावा आणि औषधोपचार नेमके किती दिवस सुरू ठेवावेत? करोनामधनं ठीक झाल्यावर, रिकवर झाल्यावर आपला आहार हा अगदी नॉर्मल असावा. जेव्हा आपल्याला करोना असतो तेव्हा बऱ्याच पेशंट्सला गॅस्ट्रायटिस असतो, बऱ्याच पेशंटला इंजेक्शन्समुळे किंवा औषधांमुळे त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून त्यांना तोंडाला चव राहत नाही.
त्यांना वास सुद्धा येत नाही, स्मेल जातो ॲज अ सिम्पटम ऑफ अ करोना. तर हे लक्षणं असल्यामुळे ती पेशंट्स आजारी असताना त्यांचं खाणं वगैरे फार कमी झालेलं असतं. तर तेव्हा ते जे रिकवर झाल्यानंतर मात्र त्यांनी पूर्ववत आधी जसं जेवण ते करायचे ते सगळं जेवण ते करू शकतात. त्याच्यात पथ्य असं काहीच नसतं. ओके. नॉर्मल जे आपलं घरचं खाणं असतं ते व्यक्ती ते लोक घेऊ शकतात. फक्त आपल्या कॅलरीज ज्या आहेत त्याचं प्रमाण मात्र त्यांनी जर मेंटेन ठेवलं त्यांना रिकव्हरीमध्ये लवकर त्याच्यात मदत होते. बरोबर. म्हणजे पथ्य पाणी की डोंट, यामध्ये आहारामध्ये डोंट असं काही नाहीये की तुम्ही सगळं खाऊ शकता, हे खायचं नाही कोरोना झाल्यानंतर असं काही बंधन नाहीये. सगळं खाऊ शकतो. ओके. माझाचे प्रेक्षक अमर निंबाळकर यांचा पुढचा प्रश्न आहे की कोरोनातून बरं होऊन त्यांना 20 दिवस झालेले आहेत, तर आता पुन्हा CRP आणि डी डिमर टेस्ट करण्याची गरज आहे का? CRP आणि डी डायमर हे बेसिकली डिसीजचे प्रोग्रेशनसाठी आम्ही मॉनिटर करतो. आणि साधारणतः माइल्ड डिसीजमध्ये 10 दिवसानंतर किंवा जास्तीत जास्त 14 दिवसांनंतर तुम्ही पूर्ण तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल येऊन जातात. अशा ह्याच्यात CRP आणि डी डायमर एकदा रिपोर्ट्स नॉर्मल आल्यावर ताबडतोब मॉनिटर करायची गरज नसते. मॉडरेट कॅटेगरीचा डिसीज असेल किंवा सिव्हिअर प्रकारचा जर आजार असेल अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला सबसिक्वेंटली CRP आणि डी डायमर हे मॉनिटर करावं लागतं. कारण की यांचं डिस्चार्जच्याच वेळेला CRP आणि डी डायमर पूर्णपणे नॉर्मल आलेलं नसतं. ओके. कधी कधी डी डायमर हे नंतर सुद्धा परत वाढतं आणि त्यानुसार आमचे जे औषधं असतात त्याच्यावर जे डी डायमर बेसिकली आपल्याला हे सांगतं की बॉडीमध्ये क्लॉटिंग मेकॅनिझम हे अजूनही सुरू आहे, त्याच्यामुळे रक्त पातळ करण्यासाठी औषध दिलं जातं. आणि ते औषध किती दिवस घ्यायचं आणि कधी बंद करायचं हे त्या व्हॅल्यूजवर आम्ही मग ठरवतो. ठीक आहे. म्हणून CRP आणि डी डायमर मॉडरेट आणि सिव्हिअर कॅटेगरीमध्ये ते करणं आवश्यक असतं. ठीक आहे. माझाचे प्रेक्षक विशाल पाटील आणि जयसिंग राठोड यांचा प्रश्न आहे सर की कोरोनातून बरं झाल्यानंतर साधारणतः किती दिवसांनी लस आपण घेऊ शकतो? करोनामधनं बरं झाल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला अँटीबॉडी टेस्ट करून बघायला हव्यात. आपण स्पेसिफिकली स्पाइक प्रोटीन अँटीबॉडीज आपण बघायला सांगतो आणि त्या अँटीबॉडीजच्या लेवल साधारणतः 2 ते 3 महिने आपल्याला प्रोटेक्ट करू शकतात. त्यानंतर आपण व्हॅक्सिनेशनचा विचार करायला हवा त्या लेवल सिग्निफिकंट असतील तर. पण त्या जर लेवल सिग्निफिकंट नसतील तर आपण 1-1.5 महिन्यांनी 6 ते 8 आठवड्यांनंतर पण व्हॅक्सिनेशन्स घेऊ शकतो. माझा जे प्रेक्षक आहेत उमेश पाटील, त्यांचा प्रश्न आहे की कोरोनामधून बरं झाल्यानंतर साधारणतः किती दिवसांनी व्यायामाला सुरुवात करता येते आणि व्यायामाचं स्वरूप नेमकं काय असावं? याला आम्ही रिहॅबिलिटेशन म्हणतो. करोना बाधित जे रुग्ण असतात, जे आपण आता माइल्ड कॅटेगरीचे रुग्ण साधारणतः एक 20-25 दिवस गेल्यावर ते नॉर्मल वॉकिंग किंवा त्यांचे ॲक्टिव्हिटीज, योगा ह्या एक्झरसाईज ते करू शकतात. रनिंग झालं किंवा खूप ज्याच्यात एक्झर्शन होतं किंवा आम्ही क्रॉसफिट ट्रेनिंग म्हणतो, हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग्स म्हणतो, हे साधारणतः त्या रुग्णांनी 1 महिन्यापर्यंत करू नये. अर्थात जेव्हा ते एक्झरसाईजला सुरू करतात तेव्हा एक्झरसाईज ही ग्रॅज्युअली बिल्टअप करणं आवश्यक आहे. ठीक आहे. जर एक्झरसाईज करताना आपल्याला लवकर थकवा येत असेल, आपला हार्ट रेट वाढत असेल, आपलं ऑक्सिजनेशन कमी होऊन जात असेल तर अशा व्यक्तींनी त्या एक्झरसाईज करू नये. ठीक आहे. माझाच प्रेक्षक रविराज वाघ यांचा यालाच जोडून एक प्रश्न आहे सर की कोरोना झाल्यानंतर योगा किंवा मग दीर्घ श्वसनाचे जे व्यायाम आहेत, प्राणायाम आहेत, ते केले तर चालतील का? ते चालतात. हे व्यायाम केलेले चालतात. इनफॅक्ट आम्ही सांगतो की हे व्यायाम करायला. योगा आणि प्राणायाम अतिशय चांगल्या प्रकारचे व्यायाम आहेत जे प्रत्येक रुग्णांनी करावेत आणि प्राणायाम जर येत नसेल तर तो शिकावा. बरोबर. आणि तो करत राहावा रिकव्हरी पॉइंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. रवींद्र भगाडे यांचा प्रश्न आहे की कोरोना होऊन गेल्यानंतर बरेच दिवस तुम्हाला एक वीकनेस, अशक्तपणा जाणवतो, हातापायांमध्ये बळ नाही असं वाटतं, तर यावर नेमकी मात कशी करता येईल? वीकनेस घालवण्यासाठी काही उपाय सांगू इच्छिता आपण? वीकनेस हा जो करोना असताना येतो तो बेसिकली व्हायरल इन्फेक्शनमुळे येतो. कुठलंही व्हायरल इन्फेक्शन झालं, साधं सर्दी खोकला जरी असेल तरी ती सर्दी गेल्यानंतर आपल्याला 3-4 दिवस वीकनेस असतो. सिमिलरली करोनामध्ये जेव्हा लंग्स इतके सिरियसली इन्व्हॉल्ड होतात या पिरियडमध्ये जो वीकनेस येतो तो फार काळ असतो. तो वीकनेस
तर त्या विकनेसही परत त्याला कॅटेगरायझेशनमध्ये आपण करू शकतो. माइल्ड कॅटेगरीचा विकनेस हा लवकर चालला जातो, पण मॉडरेट आणि सिव्हिअर कॅटेगरीमध्ये रिकव्हरी व्हायला रिहॅबिलिटेशन आणि फिजिओथेरपी या मार्गाने जाणं जास्ती रेकमेंडेड असतं, जास्ती सांगितलं जातं. बरोबर. फिजिओथेरपी टेक्निक्स जे असतात, श्वास घ्यायच्या टेक्निक्स असतात, या प्रॉपरली शिकवल्या जातात आणि ती हेल्प मात्र आपण घेणं आवश्यक आहे त्या पिरियडमध्ये. ठीक. सिमिलरली आपलं डाएटसुद्धा त्यावेळेला नॉर्मल मेंटेन असणं आवश्यक आहे, कारण की स्टॅमिना टिकवणं पण आवश्यक आहे. बरोबर बरोबर. ठीक आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत येंगे सुद्धा या चर्चेत नुकतेच सहभागी झालेले आहेत. आता मी त्यांच्याकडे जातो. सर, पुढचा प्रश्न आहे की आपल्याला जेव्हा कोरोनाची लागण होते, कोरोनातून आपण बरे होतो, त्यानंतर काही दिवस कोरोनाचे नेमके कोणकोणते दुष्परिणाम आपल्याला जाणवू शकतात? नमस्ते. सगळ्यात पहिले मी माफी मागू इच्छितो, कारण मला उशीर झाला थोडासा जॉईन करायला. तर फुफ्फुसांशी संबंधितच फक्त लक्षणांबद्दल मी बोलेन. ओके. प्रायमरीली फुफ्फुसांसंबंधी आपल्याला खोकला येणे, कोरडा खोकला बरेच दिवस राहणे, दम लागणे, हे लक्षणं बरेच दिवस राहतात बऱ्याच पेशंट्सना. त्याच्याशिवाय दम कमी झालेला परत वाढणे किंवा नवीन ताप येणे, खोकल्यासोबत बेडका येणे, हे काही लक्षणं आहेत ज्यांच्यासाठी आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ओके. आणि सर, विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर सुद्धा कोरोनाची चाचणी जी आहे ती पुन्हा करण्याची गरज असते का, किंवा ती करावी का? विलगीकरणानंतर परत एकदा कोरोनाची चाचणी करणं ॲक्च्युली गरजेचं नाही. 10 दिवसानंतर लार्ज मेजॉरिटी पेशंट्स जे आहेत ते नॉन इन्फेक्शियस असतात, म्हणजे त्यांच्यापासून दुसऱ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी झालेली असते. त्यामुळे प्रत्येक पेशंटला रिपीट चाचणी करणं ॲब्सोल्युटली गरजेचं नाही. काही स्पेसिफिक सर्कमस्टन्सेसमध्ये फक्त आपण करायचा प्रयत्न करू शकतो, जेणेकरून की आपल्याला फार जास्त ससेप्टिबल कॉन्टॅक्ट्स राहणार असतील त्यांच्यासोबत, तर त्यांना ती चाचणी केलेली बरी, पण बाय अँड लार्ज सगळ्यांना गरजेची नाही. ठीक आहे. डॉक्टर लक्ष्मीकांत, मग जे कोरोनाचे रुग्ण आहेत, ज्यांना काही दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं, त्यानंतर काही दिवस जे व्हेंटिलेटरवर सुद्धा होते आणि बरे झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात येतं, घरी आणल्यानंतर नेमकी काय काळजी घेणं अपेक्षित आहे? मग घरी आणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नॉर्मल ॲक्टिव्हिटीज जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढं रिझ्यूम करायचा प्रयत्न करणे, ॲटलिस्ट डोमेस्टिक ॲक्टिव्हिटीज. अच्छा. नॉट म्हणजे त्यांच्या प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीज नाही केल्या तरी ऑफकोर्स चालतील 8-15 दिवसांपर्यंत, जोपर्यंत त्यांना फिट वाटत नाही तोपर्यंत. पण बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम सगळ्यात मोठा हा होतो की आत्ता तुम्ही मोठ्या आजारातनं बरे होऊन घरी आलात, आता तुम्ही भरपूर आराम करा. हा मला वाटतं की थोडासा एक कॉन्झर्वेटिव्ह आणि काउंटर प्रोडक्टिव्ह अप्रोच ठरणार आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं त्यांनी आपल्या रुटीन ॲक्टिव्हिटीज लवकरात लवकर चालू करणं, हे माझ्या मते एक सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप राहील. त्याच्यानंतर थोडेसे त्यांना सहन होतील असे श्वसनाचे जे व्यायाम आहेत, ट्रेन फिजिओथेरपिस्ट सांगतील ते किंवा डॉक्टर सांगतील ते व्यायाम करत राहणे हे गरजेचं आहे. पण व्यायामांवर सुद्धा फार जास्त अनड्यू फोकस करूनही दुष्परिणाम होतात. त्याच्यामुळे फार जास्त जोर लावून फुफ्फुसाचा स्पायरोमीटर वगैरे ब्लो करणे थोडंसं अवॉइड करावं. जेवढं शक्य होतं तेवढं करावं. आपल्या लिमिटमध्ये जेवढ्या होऊ शकतात त्या करत राहणे आणि डे टू डे बेसिसवर ॲक्टिव्हिटी थोडासा वाढवायचा प्रयत्न करणे, ही मी रुटीनली माझ्या प्रत्येक पेशंटला सजेस्ट करतो. पण डॉक्टर, कोरोनातून जे रुग्ण बरे झालेले आहेत त्यांना घरी आणल्यानंतर अशाही काही केसेस आम्ही बघितल्या आहेत की ज्यांना काही दिवसानंतर बरं वाटल्यानंतर सुद्धा अचानक ऑक्सिजनची गरज लागली, ऑक्सिजन लेवल कमी झाली आणि त्यांना ॲडमिट करावं लागलं. तर हे नेमकं का होतं? आणि जेव्हा रुग्णांना आपण घरी आणतो बरं झाल्यानंतर, तर तेव्हा त्यांच्यासाठी ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था रेडी ठेवावी का, तयार ठेवावी का? सगळ्यांना नाही, काही पेशंट्सला हो. याची प्रामुख्याने 3 कारणं असतात, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. एक म्हणजे हे की कोरोनासाठी जी काही ट्रीटमेंट ॲडमिट असताना चालू असतात औषधं, त्यातली काही औषधं सुट्टीच्या वेळेला बंद झाली. खरं तर 1 आठवडा 10 दिवसाच्या पुढे नक्की काय ट्रीटमेंट करायची आहे कोरोनासाठी, औषधं कशी हळूहळू कमी करायची, बंद करायची, याबद्दल सध्याला आपल्याला काहीच गायडन्स नाही आहे ट्रायल्सवरनं किंवा संशोधनातनं.
त्याच्यामुळे आपल्याला केस टू केस बेसिस ह्या गोष्टी ठरवायला लागतात. आणि अशी औषधं काही बंद झाले की जी सूज कंट्रोल करण्यासाठी आपण स्टेरॉइड्सची औषधं देतो ते बंद झाले की काही पेशंट्सला सूज वाढते, त्याच्यामुळे मग त्यांना दम लागतो, ऑक्सिजनची गरज वाढते, ॲडमिट करावं लागतं. दुसरं कारण म्हणजे की नवीन इन्फेक्शन होत आहे का, कोरोनाच्या इन्फेक्शनसाठी जे ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे आपली इम्युनिटी कमी झालेली असते. त्याच्यामुळे मग आपल्याला नवीन इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. जे युज्युअल बॅक्टेरिया आहेत, फंगस आहे, आपण ब्लॅक फंगसबद्दल ऐकतोच आहे एवढं जास्त सध्या, तर हे फक्त नाकाला आणि डोळ्यांनाच नाही तर फुफ्फुसांना सुद्धा अफेक्ट करू शकतं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की ब्लड क्लॉट्स. कोरोनाच्या ह्या आजारामध्ये ब्लड क्लॉट्स होण्याची टेंडन्सी बऱ्यापैकी बरोबर वाढते. बरोबर. रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुद्धा डॉक्टर काही जणांना देण्यात येत आहे. मला तो प्रश्न घेऊन सुद्धा तुमच्याकडे यायचा आहे, पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर या मुद्द्यावर आपण बोलूयात. एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा महाराष्ट्र माझाची जबाबदारी हा कार्यक्रम आपण बघतोय आणि आपला आजचा विषय आहे की कोरोनातून बरं झाल्यानंतर नेमकी काय काळजी आपण घेणं अपेक्षित आहे. डॉक्टर राजन बारोकर आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर डॉक्टर लक्ष्मीकांत येंगे सुद्धा आहेत. डॉक्टर राजन यांच्याकडे मी जातो. माझाचे प्रेक्षक दीपक मानमोडेंचा प्रश्न आहे डॉक्टर, की मी कोरोनामुक्त झालो पण मला जुलाब आणि अशक्तपणाचा खूप त्रास जाणवतोय, उपाय काय? बेसिकली करोनामुक्त झाल्यानंतरही अशक्तपणा हा राहतो, हा बराच काळ राहतो. आणि जुलाब किंवा लूज मोशन्स ज्या होतात त्या ड्रग इफेक्ट्समुळे पण होतात, ड्रग साईड इफेक्ट्समुळे पण होतात. तर बेसिकली एकदा जर पूर्ण औषधं हळूहळू जी बंद झाल्यावर आपली नॉर्मल गॅस्ट्रोइंटेस्टिनल जी ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्ववत व्हायला लागते. आणि अशा याच्यात जे आपण जुन्या काळी दही भात खायचं किंवा ताक प्यायचो, तर या गोष्टी आपण घ्यायला हव्यात आणि जेणेकरून तुमची पचनक्रिया ही पूर्ववत नॉर्मल सुरू होईल. अशक्तपणा हा प्रॉपर जेवण केल्याने आणि औषधं सुरू ठेवल्याने जाईल. शिवाय जी फिजिओथेरपी आहे ती फिजिओथेरपी, त्याच्यात पल्मनरी रिहॅबिलिटेशन येतं, त्याच्यात तुमचं ग्रॅज्युअल वॉक करणं असतं. या दोन्ही गोष्टी जर हळूहळू ग्रॅज्युअल, खूप ग्रॅज्युअल, आतताईपणा नको, ते जर आपण केलं तर नक्कीच आपलं रिकव्हरी खूप लवकर होईल, ग्रॅज्युअल होईल पण डेफिनेट होईल. ठीक आहे. डॉक्टर लक्ष्मीकांत यांच्यासाठी पुढचा प्रश्न विचारलाय माझाच्या प्रेक्षक प्रतीक्षा जोशी यांनी. रक्त पातळ होण्याची गोळी नेमकी किती दिवस घ्यावी? डॉक्टर, ब्रेक पूर्वी सुद्धा तुम्ही तुमचा मुद्दा मांडत होता, तो पूर्ण करा आणि या सुद्धा प्रश्नाचं उत्तर द्या. हो, तर घरी गेलेल्या पेशंट्सला जर समजा ऑक्सिजनची गरज वाढली असेल तर त्याच्यामध्ये आणखीन एक हे कारण राहतं की रक्ताच्या गुठळ्या लंग्समध्ये ज्या जाणाऱ्या रक्तवाहिन्या असतात त्यांना त्यामध्ये गुठल्या झाल्या तर त्याच्यामुळे दम लागू शकतो, ऑक्सिजनची गरज वाढू शकते. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी पण चाचणी करायला लागेल आणि रक्त पातळ करायची औषधं चालवायला लागतील. सध्या मी जसं अगोदर पण सांगितलं तसं आपल्याला कुठल्याही शास्त्रोक्त आधार सध्या तरी नाही आहे किती दिवस चालवायच्या, किती आठवडे चालवायच्या याच्याबद्दल रक्त पातळ करायच्या गोळ्या. अगेन आपल्याला ते केस बाय केसेस ठरवायला लागतं. साधारणतः युज्युअल त्यांची हालचाल चालू होईपर्यंत, घरातल्या घरात नॉर्मल ॲक्टिव्हिटी चालू होईपर्यंत तरी कमीत कमी घ्याव्यात, प्रोव्हायडेड त्यांना ते घेण्यासाठी काही कॉन्ट्राइंडिकेशन नसेल तर, म्हणजे घेऊ नये अशी कुठली कंडिशन जर नसेल. फॉर एक्झाम्पल त्यांना रक्तस्राव होण्याची जर भीती जास्त असेल, रिस्क जास्त असेल, अशा लोकांना ऑफकोर्स आपण देऊ शकणार नाही आहे. पण ज्यांना अशी भीती कमी आहे अशा पेशंट्सला जोपर्यंत त्यांची ॲक्टिव्हिटी चालू होते तोपर्यंत तरी घ्यावी कमीत कमी. ठीक आहे. डॉक्टर, कोरोनातून जे रुग्ण बरे झालेले आहेत अशा यापैकी बऱ्याच रुग्णांना आणखी एक नवा त्रास जाणवतोय, तो म्हणजे डायबिटीजचा, शुगरचा. त्याबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही? एक आपल्याकडं दोन गोष्टी असू शकतात. हा डायबिटीस ॲक्च्युली आधीपासूनचा डायबिटीस होता जो आत्ता आपण शुगर चेक करायला लागलो म्हणून कळला, असा पहिल्यांदा कळलेला डायबिटीस असू शकतो. साधारणतः असं असण्याची शक्यता सुद्धा फार नाकारता येत नाही. ओके. दुसरं म्हणजे की कोरोनाच्या ट्रीटमेंटसाठी आपण जे स्टेरॉइड्स वापरतो त्यांची एक प्रॉपर्टी किंवा साईड इफेक्ट आहे की ते शुगर्स वाढवतात. त्याच्यामुळे प्रत्येक जी शुगर वाढते तिला डायबिटीसच आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही पेशंट
पेशंटची ही शुगर स्टेरॉइड्स बंद केल्यानंतर पूर्ववत नॉर्मल होते. त्याच्यामुळे त्यांना थोड्या वेळेसाठी शुगर्स जास्त राहतात. त्याला डायबिटीस हा आजार म्हणत नाही, आपण स्टिरॉइड इंड्यूस्ड हायपरग्लायसेमिया असं म्हणतो. आणि ते बऱ्याच पेशंटचे रिकवर होतात. पण असा जर परसिस्टंट राहिला तर त्याला आपण आधीपासूनच असलेला डायबिटीस म्हणू शकतो किंवा स्टिरॉइड प्रिसिपिटेटेड डायबिटीस म्हणू शकतो. तर त्या केसमध्ये शुगरसाठी जे काही आपण डायबिटीससाठी युज्युअल औषधं वापरतो ते वापरणं ऑफकोर्स जरुरी आहे. शुगर्स कंट्रोलमध्ये ठेवणं जरुरी आहे. आणि एका अर्थाने हे कदाचित चांगलंच होतंय. लोकांना डायबिटीस लवकर कळतोय आणि त्याची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. हे सुद्धा बिंबवण्यासाठी बराच वेळ आम्हाला पेशंट हॉस्पिटलमध्ये भेटत आहेत. ठीक आहे. माझाच्या प्रेक्षक आशा म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न आहे की माझे पती कोरोनातून बरे होऊन 4 महिने झाले आहेत आणि तेव्हापासून इकोस्प्रिन 75 चालू आहे, ती कधीपर्यंत सुरू ठेवू असा प्रश्न विचारलाय. डॉक्टर राजन. करोनाचे पेशंट्स जे ठीक झालेले असतात पण त्यांना जर पूर्वी आधी जर काही हार्टचे आजार असेल किंवा ब्लड प्रेशरचा आजार असेल किंवा ओल्ड स्ट्रोकची हिस्ट्री असेल किंवा डायबिटीस असेल तर अशा पेशंटला इकोस्प्रिन हे बऱ्या काळापर्यंत चालू ठेवलं जातं. याचं निश्चित अशी वेळ नाही आहे की इकोस्प्रिन तुम्ही 1 महिना ठेवा किंवा 3 महिने ठेवा किंवा 6 महिने ठेवा. डिपेंडिंग ऑन त्यांचे रिस्क फॅक्टर्स, त्यांची एज आणि कोमॉर्बिडिटीजमध्ये ओबेसिटी पण धरल्या जाते. तर ते जे रिस्क फॅक्टर्स त्या पेशंटला असेल तर अशा पेशंट्समध्ये इकोस्प्रिन चालू ठेवल्या जातं. ओके. चिन्मय कुलकर्णी म्हणून माझाचे प्रेक्षक आहे, त्यांचा प्रश्न आहे सर की वॅक्सिन घेण्याआधी व्हिटॅमिन सी आणि पॅरासिटामॉलची गोळी घेणं गरजेचं आहे का? डॉक्टर राजन. वॅक्सिन घेताना किंवा घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना ताप येतो, त्यांना बॉडी एक असतं. तर दॅट इज अ नॉर्मल इम्युन रिस्पॉन्स ऑफ अ बॉडी. बरीचशी लोक ही औषधं नाही घेत, त्यांचा तो ताप नाही घेतली औषधं तरी त्यांचा तो ताप निघून जातो पोस्ट वॅक्सिनेशन. पण काहींना जर तो असह्य होत असेल किंवा काही जण घाबरतात तर अशा पेशंट्सनी मग ती पॅरासिटामॉलची टॅबलेट ही प्री वॅक्सिनेशन किंवा ऑन द डे ऑफ वॅक्सिनेशन ज्या दिवशी ते वॅक्सिन लावणार असतील त्या दिवशीपासून 1-2 दिवस ते लोक ती गोळ्या घेऊ शकतात. ठीक आहे. आपल्याकडे अगदी 40 सेकंद उरलेत. शेवटचा एक प्रश्न विचारतो डॉक्टर, कारण तो बऱ्याच प्रेक्षकांनी विचारलाय की कोरोना होऊन गेल्यानंतर सुद्धा अनेकांना खोकल्याचा त्रास होतोय, तो नेमका का होतोय? डॉक्टर लक्ष्मीकांत. कोरोना होऊन गेल्यानंतर खोकल्याचा राहण्याची कारणं प्रायमरीली जे आहे ते फुफ्फुसांमधली सूज आहे. ते प्रत्येक पेशंटला जायला थोडी वेळ घेते. वेगवेगळा टाईम फ्रेम असतो प्रत्येकाचा. काही पेशंट्सला 3-6 महिन्यांपर्यंत पण राहू शकतो, पण मेजॉरिटी पेशंट्स 1 महिन्याच्या आत तो खोकला बरा होतो, 1 ते 1.5 महिन्यापर्यंत. ठीक आहे डॉक्टर, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिली आहे सगळ्या कोरोनातून जे रुग्ण बरे झालेले आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांना नाही झाला त्यांनी सुद्धा नेमकी काय काळजी घ्यावी हे तुम्ही जी सगळी माहिती दिली आहे त्यातनं स्पष्ट होतं. मी डॉक्टर राजन बारोडकर आणि डॉक्टर लक्ष्मीकांत देंगे दोघांचे खूप आभार मानतो की तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला, कार्यक्रमासाठी सहभागी झालात त्याबद्दल. तर कोरोनातून बरं झाल्यानंतर सुद्धा काय काळजी घ्यावी ते आपण बघितलं. अनेकांनी प्रश्न विचारले, त्यांची उत्तरं सुद्धा तज्ज्ञांकडून आपण घेतलेली आहेत. तर उद्याचा आपल्या कार्यक्रमातला विषय नेमका काय असणार आहे तो एकदा आपण बघूया. कोरोना आणि आयुर्वेद या विषयाबद्दल उद्या आपण तज्ज्ञांशी बोलणार आहोत. उद्या दुपारी 4:30 वाजता पाहायला विसरू नका, आणि तुमचे प्रश्न सुद्धा आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तुम्ही विचारू शकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.